जेव्हा मी जॅकेट घालून कॉलेजसाठी रेडी झालो होतो आणि जॅकेटला काय झालं होतं म्हणजे तुम्हाला चला सांगतो मी. सकाळी थंडी वाजत होतं म्हणून मी इथं वरती आलो होतो मंगळकार्याच्या वरती आणि सकाळचे 8 वाजत होते आणि थोडं ऊन पण पडलं होतं. थंडीमुळं मी वरती आलो होतो आणि वरती येऊन बघतो तर काय इथं इथं साईडला सगळं कामगार आले ते काम करत होते आणि एवढं थंडीत सकाळी आलं ते काम करायला चांगलं आहे म्हणलं. त्यांचं काम चालू दे म्हणलं. त्यांच्या थंडीत कसं काय काम करतं काय माहीत नाही, पण काम करत होते. सकाळी लवकर आले ते आणि त्यांचं काम चालू आहे म्हणलं. आणि मी इथं वरती आलो होतो थंडी वाजत होतं म्हणून. अगोदर तर बसलो होतो उन्हामध्ये थोडं आणि यांचं थोडं काम ते बघितलो, काय काय चालू होतं ते बघितलो. नंतर मला आज कॉलेजला जायचं होतं. त्यासाठी कॉलेजला काय काय करायचं होतं, काय काय नोट्स ते होते ते सगळं रेडी होते आणि सगळं द्यायचं पण होतं. त्यासाठी मी ते सगळं काल सगळं रेडी करून ठेवलं होतं. मग ऊन ते घेऊन झालं खाली आलो मी आणि 8:30 वाजत होते आणि बाकीचं ते काय काय होतं माझं काम करून घेतलो आणि इथं येऊन बसलो होतो खुर्चीवर ऊन घेतं. आणि 9 वाजता मी घरी जाणार होतो आणि मॅनेजर काकाला कॉल केला होतो. त्यांनी बोलले होते की येत आहे मी. ठीक आहे म्हणलं. मग तिथलं तिने आलते. मग मी माझी बाईक घेऊन घराकडे आलो होतो आणि कॉलेजसाठी रेडी व्हायचं होतं. त्यासाठी लवकर घराकडे आलो आणि घरी येऊन तर फर्स्ट सगळं ओपन ते होतं माझं घर आणि इथं पुढं सगळं पोरं मॅच खेळत होते क्रिकेट मॅच. सो अगोदर तर मी सगळं आंघोळ ते करून घेतलो आणि जेव्हा मी जॅकेट घालून कॉलेजसाठी रेडी झालो होतो तेव्हा बघतो तर काय सगळं जॅकेटचे चेन तुटलं होतं. आणि फर्स्ट तर म्हणलं आता जेव्हा कॉलेजला मी जातो तेव्हा मला अगोदर तर मला जॅकेटचं चेन बसत होतं. मग चेन बसून